तर एक महत्त्वाची बातमी धुळ्यामध्ये एसटी बसवर 10 ते 12 जणांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे। नाशिक शहादा एसटी बसवर ही दगडफेक झाली। बसमधील काही जण जखमी झाल्याची माहिती आहे। परभणीच्या घटनेचे पडसाद उमटतायत असा अंदाज देखील आता वर्तवण्यात आलेला आहे। धुळ्यामध्ये आपण बघतोय एसटी बसवर दगडफेक करण्यात आलेली आहे। नाशिक शहादा एसटी बसवर ही दगडफेक झाली आहे आणि या दगडफेकीमध्ये प्रवास करणारे प्रवासी जे आहेत ते जखमी झाल्याचं देखील कळत आहे। 10 ते 12 जणांकडून आता दगडफेक करण्यात आली असं सांगण्यात आलेलं आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी बसमधील बसमधून प्रवास करणारे जे प्रवासी होते ते मात्र या दगडफेकीमध्ये जखमी झालं असं देखील कळत आहे। परभणीच्या घटनेचे पडसाद आता उमटतायत। भूषण आहिरे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। भूषण, काय अधिकची माहिती? बसवर दगडफेक झाली आणि काही प्रवासी जखमी झाल्याचं कळत आहे। नक्कीच नाशिककडून धुळ्यामध्ये नाशिक शहादा ही बस प्रवेश करतात। धुळे शहरातील आझादनगर दशहरा मैदान या परिसरामध्ये या बसवरती अज्ञात 10 ते 12 अज्ञातांनी तात्काळ दगडफेक केली। या दरम्यान जे बस चालक आहे त्याने प्रसंगावधान दाखवत त्याने बस साईडला केली आणि प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु ही दगडफेक कशाबद्दल केलेली आहे या अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही, परंतु परभणीचे पडसाद असू शकण्याची शक्यता ही व्यक्त करण्यात येत आहे। या संदर्भात पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी पोहोचलेले आहे आणि या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांतर्फे करण्यात येत आहे। अगदी धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या या माहितीसाठी। आपण बघतोय नाशिक शहादा एसटी बसवर अज्ञातांनी दगडफेक केली। 10 ते 12 जणांनी ही दगडफेक केली असं कळतंय। बसमधील काही जण या दगडफेकीमध्ये जखमी झाले अशी ही माहिती आता समोर आलेली आहे। नाशिकहून शहाद्याला जाणारी ही बस ज्यावर